आज मी तुम्हाला दाखवणार आहे वर्षभरासाठी मटार स्टोअर कसा करून ठेवायचा। तर इथे फ्रेश वाटाण्याच्या शेंगा 3 किलो मी घेतलेले आहेत। सर्व शेंगा सोलून याचे दाणे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर जे खराब दाणे असतात बारीक कवळे दाणे ते सर्व वेगळे करून घेतलेत आणि मटार स्वच्छ साफ करून घेतला। हे पहा असे वेगळे काढून घ्यायचे म्हणजे मटार आपला बाकीचाही खराब होत नाही। तर ते वेगळे काढून टाकायचे। गॅसवरती 1.5 ते 2 लिटर पाणी ठेवायचं। त्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर आणि पाण्याला उकळी आल्यानंतर जो आपला मटार आहे तो पाण्यामध्ये घालायचा। 2 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये हा मटार तसाच ठेवायचा। मटारचा थोडा कलर चेंज होतो आणि वरती आल्यानंतर हा मटार गॅस बंद करायचा अशा पद्धतीने। हे पहा आणि गाळणीने एका भांड्यामध्ये सर्व मटार काढून घ्यायचा। भांड्यामध्ये सर्व मटार काढल्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 इथे बर्फाचे खडे घालायचे आणि जेवढा आपला मटार आहे बुडेल इतपत याच्यामध्ये पाणी घालायचं। पूर्ण मटार थंड होऊ द्यायचा। बर्फाचे खडे आणि गार पाणी ओतल्यानंतर मटार आपला तसाच हिरवागार राहतो। सर्व चाळणीमध्ये हा मटार ओतून घ्यायचा आणि त्यामधील सर्व पाणी काढून टाकायचे। तरी ते आता मटारमधील सर्व पाणी हे आता काढून टाकलेलं आहे। एक सुती कापड घ्यायचं आणि हा मटार आपण फॅनच्या खाली 2 तासासाठी सुकत ठेवायचा आहे। तरी ते आता मी कपडा घेतलेला आहे कॉटनचा, त्याच्यावरती हा मटार असा पसरून घेत आहे 2 तासासाठी। छान असं 2 तासानंतर हा मटार आपला पूर्ण ड्राय होतो, त्यातील सर्व पाणी निघून जातं। मग एखाद्या बर्नीमध्ये किंवा शीलबंद बॅगमध्ये तुम्ही हा मटार डीप फ्रीजरला पॅक करून ठेवायचा। वर्षभर तुम्हाला कधीही लागला तर तुम्ही केव्हाही मटार काढून वापरू शकता, पावभाजीला किंवा भाजीला, मसाले भाताला। म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। मग कसा वाटला तुम्हाला मटार स्टोअर करण्याचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ म्हणा किंवा सिंपल आणि साध्या जयश्रीच रेसिपी पाहण्यासाठी जयश्री रेसिपीला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। धन्यवाद।